अल्ल्याड जेजुरी पल्ल्याड सोनोरी, मध्ये वाहते कऱ्हा पुरंदर शोभतो शिवशाहीचा तुरा. असं यथार्थ वर्णन असणाऱ्या पुरंदर किल्ल्याचा इतिहास जाणून घेत असताना आज आपण पाहणार आहोत ब्रिटिशकालीन चर्च, मुरारबाजी देशपांडे यांचं स्मारक, प्रचंड असा बिणी दरवाजा, श्री पुरंदरेश्वराचं मंदिर, छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आणि याच माचीवर असणारं पद्मावती टाकं, भव्य असं म्युझियम, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक आणि आणखी असं बरंच काही. चला तर मग जास्त उशीर न करता आपण आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूयात. मित्र हो, खूप वाईट वाटतं जेव्हा आपण स्वबळावर, स्वकर्तृत्वावर, स्वतःच्या हिमतीवर काहीतरी निर्माण करतो, काहीतरी घडवतो, कोणीतरी येतो त्यावर दावा ठोकतो आणि नाईलाजाने आपल्याला ते मान्य देखील करावं लागतं. असंच काहीसं झालं होतं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. कारण शिवरायांना नाईलाजाने पुरंदरचा तह करावा लागला होता, ज्यामुळे स्वराज्य निम्म्याहूनही अधिक कमी झालं होतं. मग असा नेमका छत्रपती शिवाजी महाराजांचा काय नाईलाज झाला होता? पुरंदरचा तह काय होता? त्या तहापूर्वीची पार्श्वभूमी काय तयार झाली होती? पुरंदर किल्ल्याचा एकंदरीत इतिहास आणि पुरंदर किल्ल्यावर असणाऱ्या वास्तू, या सगळ्यांबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पुरंदर किल्ल्याला भेट देऊन घेणार आहोत. जय शिवराय मित्रांनो, मी स्वप्नील आणि तुम्ही पाहता SPO भ्रमंती, जिथे आपली चालू आहे सफर शिवस्वराज्याची. आणि आज आपल्याला चाहूल लागले ती म्हणजे किल्ले पुरंदरची. पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात येतो. किल्ल्यावर यायचं झाल्यास सर्वप्रथम आपल्याला पुण्याजवळील सासवड येथे यावं लागतं, जिथून काही अंतरावर नारायणपूर हे या किल्ल्याचं पायथा गाव आहे. मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचले नारायणपूर या गावामध्ये, जो की या पुरंदर किल्ल्याचा पायथा गाव आहे. आणि या नारायणपूर गावामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला या पुरंदर किल्ल्याला पुरंदर नाव असण्यामागचं कारण समजतं. या नारायणपूर गावाचं मूळ नाव आहे पूरगाव आणि या पूर गावाचा आधार म्हणून या किल्ल्याला पुरंदर असं नाव पडलं, ज्याचा अपभ्रंश पुढे जाऊन झालं पुरंदर. याच नारायणपूर गावामध्ये श्री दत्ताचं एक प्रख्यात मंदिर आहे, जिथे मुखदर्शन घेऊन आपण आपला प्रवास सुरू ठेवला. तुम्ही जर या पुरंदर किल्ल्याला भेट देण्याचा बेत आखत असाल तर एक काळजी अवश्य घ्या, ती म्हणजे येताना तुमचा ID कार्ड सोबत घेऊन या. कारण तुमच्याकडे ID कार्ड असल्याशिवाय तुम्हाला गडाच्या आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. हा, किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारला जात नाही, पण इथे तुमच्या ID कार्डची आधी पडताळणी केली जाते आणि त्यानंतरच तुम्हाला गडाच्या आतमध्ये प्रवेश दिला जातो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे किल्ल्यावर येत असताना वेळेचं बंधन आहे, त्याचं भान ठेवा. कारण किल्ल्यावर 9 ते 5च्या दरम्यानच तुम्हाला प्रवेश दिला जातो, तेवढी काळजी तुम्ही नक्की घ्या. एंट्री गेटवर ID कार्डची पडताळणी करून आत प्रवेश केल्यानंतर अगदी समोरच आपल्याला पुरंदराचा बालेकिल्ला नजरेस पडतो. इथेच आपल्याला गाड्यांसाठी केलेली पार्किंग देखील नजरेस पडते, जिथे गाडी पार्क करून आपण आपल्या किल्ल्याचा खरा प्रवास सुरू करतो. अगदी सुरुवातीलाच आपल्याला मुखी तलाव नावाचं हे पाण्याचं भव्य असं टाकं बघायला मिळतं. पुरंदर किल्ला जेव्हा इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला, इंग्रजांच्या काळामध्ये या पुरंदर किल्ल्यावर 2 चर्च बांधण्यात आल्या होत्या, ज्यापैकी पहिली चर्च ही आपल्याला या पुरंदर किल्ल्याच्या अगदी सुरुवातीलाच पाहायला मिळते. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, ही आहे पुरंदर किल्ल्यावरील पहिली चर्च. आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात या चर्चचं आतलं स्ट्रक्चर नेमकं कसं आहे ते. ब्रिटिशांच्या काळामध्ये या पुरंदर किल्ल्यावर हे चर्च बांधण्यात आले होते, ज्या चर्चची अंतर्गत अवस्था अगदी सुस्थितीमध्ये असलेली आपल्या नजरेस पडते. हे चर्च पाहून पुढे निघालो की आपल्या नजरेस पडतं ते म्हणजे या पुरंदर किल्ल्यावरील श्री दत्ताचं हे छोटंकाणं मंदिर, ज्या मंदिराच्या आतमध्ये श्री दत्ताची एक सुबक मूर्ती आहे. मूर्तीसमोरील पादुकांचं दर्शन घेत आपण किल्ल्याच्या दिशेने पुढे निघतो. या पुरंदर किल्ल्याला प्रचंड इतिहास लाभलेला आहे, म्हणजे 11व्या-12व्या शतकापासूनचा इतिहास या पुरंदर किल्ल्याचा आहे. हा, तसं तर या किल्ल्याच्या पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात, पौराणिक इतिहास देखील सांगितला जातो. पण यादवांच्या काळापासून इंग्रजांपर्यंत जो काही या किल्ल्याचा इतिहास आहे, त्या संपूर्ण इतिहासामध्ये सुप्रसिद्ध असणारी एक घटना म्हणजे पुरंदरच्या तहावे झालेले मुरारबाजी देशपांडे आणि दिलेर खान यांच्यामध्ये झालेले ते युद्ध. त्या युद्धाबद्दल आपण शालेय अभ्यासक्रमामध्ये तर शिकलोच आहोत. आज आपण त्या युद्धावर पूर्णपणे सविस्तर उजेड टाकणार आहोत, पण ते बाले किल्ल्यावर गेल्यावर. पण तत्पूर्वी इथे आल्याच्या नंतर आपल्याला हे मुरारबाजी देशपांडेंचं स्मारक बघायला मिळतं. इसवी सन 1665ला पुरंदर किल्ला राखण्याच्या प्रयत्नामध्ये मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण आलं आणि त्यांच्या स्मरणार्थच पुरंदर किल्ल्यावर हे त्यांचं स्मारक आहे. याच स्मारकाच्या पाठीमागे
वीर मुरारबाजी देशपांडे यांचं हे समाधी मंदिर देखील आहे. माझ्या समोर तुम्हाला तिथे दिसत असेल तो या पुरंदर किल्ल्यावरील दुसरा चर्च आहे. तिकडे आपण जाणार आहोत, पण तत्पूर्वी इथे आपल्याला या पुरंदर किल्ल्याचा पहिला दरवाजा बघायला मिळतो, तो म्हणजे बिणीचा दरवाजा. पुरंदर किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार म्हणजे हा बिणी दरवाजा. या बिणी दरवाजाच्या स्ट्रक्चरचा विचार केला तर अतिशय प्रचंड स्वरूपाचं याचं स्ट्रक्चर आहे. मित्रहो, हा आहे या पुरंदर किल्ल्याचा पहिला दरवाजा, अर्थातच बिणी दरवाजा. जर तुम्ही नारायणपूर गावामधून ट्रेक करत येत असाल तर तेव्हा तुम्हाला हा दरवाजा लागतो, पण सद्यस्थितीला तुम्ही इथे पाहू शकता हा दरवाजा संपूर्णपणे बंद केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथून प्रवेश मिळत नाही. आपण जिथून आलो त्याच प्रवेशद्वाराने तुम्हाला या गडाच्या आतमध्ये प्रवेश दिला जातो. या बिणी दरवाजापासून पुढे चालत आल्याच्या नंतर आपल्या नजरेस पडते ती म्हणजे ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेली दुसरी चर्च. चर्च पाहून पुढे येतो आणि आपल्याला लागतं ते म्हणजे या पुरंदर किल्ल्यावरील पहिलं शिवमंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याअगोदर सर्वप्रथम आपण मंदिराच्या बाहेर असणाऱ्या नंदीचं दर्शन घेतो आणि नंदीचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो, जिथे आपल्याला महादेवाची शिवपिंडी नजरेस पडते, जिथं माथा टेकवून आपण पुढे निघतो. इसवी सन 1649ला आदिलशहाने कट कारस्थान करून छत्रपती शिवरायांचे वडील अर्थात शहाजीराजे भोसले यांना अटक केली. त्याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहावर कुरघोडी करण्यासाठी आदिलशाही साम्राज्यातील अनेक गड किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये दाखल करून घेतले. या गोष्टीने आदिलशाह प्रचंड खवळला आणि त्याने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी फतेखानाला पाठवलं. फतेखानाच्या रूपाने स्वराज्यावर आलेले हे संकट पेलवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला या पुरंदर किल्ल्याचा आसरा घेतला होता आणि या पुरंदर किल्ल्याचा आसरा घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी फतेखानाला शह देखील दिली होती. आता शिवाजी महाराजांच्या आणि फतेखानाच्या दरम्यान ते झालेले युद्ध त्याबद्दल जर का तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही शिवभारत ग्रंथ वाचू शकता. त्या शिवभारत ग्रंथामध्ये या संपूर्ण युद्धाची सविस्तररित्या माहिती दिलेली आहे. पण माझी तुम्हाला एक टिप अशी राहील की कोणता जरी तुम्ही ग्रंथ वाचत असाल, शिवभारत ग्रंथ जरी वाचत असाल किंवा कोणताही समकालीन ग्रंथ वाचत असाल, त्यामधून माहिती वाचत असताना जे तुम्हाला पटेल, जे तुम्हाला लॉजिकल वाटेल तेच घ्या. म्हणजे कोणत्याही ग्रंथामध्ये जर का एखादी गोष्ट सांगितलं तर ती 100% खरीच आहे किंवा तथ्य आहे त्यामध्ये असं देखील नसतं. त्यामुळे तुमच्या डोक्याला जे लॉजिकल वाटतं तीच गोष्ट तुम्ही त्या ग्रंथामधून आत्मसात करा. या पुरंदर किल्ल्यावर पेशव्यांच्या काळामध्ये जीर्णोद्धार झालेलं श्री पुरंदरेश्वराचं मंदिर आहे. ज्या मंदिराच्या वाटेमध्येच आपल्याला मारुतीरायाचं हे छोटंखानं मंदिर लागतं. या मंदिरामध्ये मारुतीरायांचं दर्शन घेऊन बाहेर निघालो की वरच्या बाजूने जाणारी एक पायरी वाट आपल्याला श्री पुरंदरेश्वर मंदिरापाशी घेऊन जाते. या पुरंदरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये झालेला असावा असे उल्लेख आपणास इतिहासामध्ये आढळतात. मंदिराच्या बाहेरच नंदीसाठी मंडप आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपण सभा मंडपामध्ये येतो, जिथून गाभाऱ्याकडे जात असताना गाभाऱ्याच्या चौथऱ्याच्या खाली कीर्तिमुख तसंच वरच्या बाजूला श्री गणेशाचं शिल्प रेखाटलेलं आहे. हे सर्व पाहून आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो. गाभाऱ्यामध्ये महादेवाच्या 2 शिवपिंडी आहेत, ज्यांच्यासमोर नतमस्तक होऊन महादेवाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा मंदिराच्या बाहेर आलो. याच मंदिराच्या पाठीमागे महादेवाचं आणखी एक मंदिर आहे. या सर्व वास्तू पाहून आता आपण आपला मोर्चा बालेकिल्ल्याकडे वळवला. बालेकिल्ल्याच्या वाटेमध्ये आपल्याला हे छोटंखानं मंदिर लागतं. पुरंदर किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला दिल्ली दरवाजाची 3 दरवाजांची मालिका पार करावी लागते. त्या अगोदर आपणास हे चपेटदान मारुतीचं शिल्प लागतं. थोडं पुढे चालत आलो की आपणास या मालिकेतला पहिला दरवाजा अर्थातच दिल्ली दरवाजा लागतो. या दिल्ली दरवाजाला पहारेकरांच्या खोल्या देखील आहेत. हे सर्व पाहत आपण पुढे येतो आणि आपल्याला या मालिकेतील दुसरा दरवाजा अर्थातच गणेश दरवाजा लागतो. अगदी काहीच वेळामध्ये आपणास या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा दरवाजा लागतो, तो म्हणजे हा निशान दरवाजा. या शेवटच्या दरवाजामधून आत आल्यानंतर आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर येऊन पोहोचतो. या बालेकिल्ल्यावर आपल्याला हे किल्ल्यावरील प्राचीन पुरातन अवशेष नजरेस पडतात.
कदाचित हे या किल्ल्यावरील सदरेचे किंवा राजवाड्याचे अवशेष असावेत. या अवशेषांपासून थोडं पुढे आलो की आपल्याला हे पाण्याचं भलं मोठं टाकं नजरेस पडतं आणि अगदी काहीच वेळामध्ये आपल्याला किल्ल्यावरील एकमेव पिण्याच्या पाण्याचे टाकं बघायला मिळतं. आणि या टाकीचं वैशिष्ट्य म्हणजे या टाकीमध्ये 12ही महिने पिण्याचं अगदी थंडगार पाणी उपस्थित असतं. अंधश्रद्धा हा काही आजचा विषय नाही, म्हणजे फार पूर्वीपासून ही गोष्ट चालत आलेली आहे. मग त्यामध्ये काळी जादू असेल, नरबळी असेल, या सगळ्याच गोष्टी आल्या. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला लोहगडावर गेल्यावर भेटलं होतं. लोहगडाचा जो गणेश दरवाजा आहे, त्या गणेश दरवाजाचे जे दोन्ही बुरुज आहेत त्यांच्या खाली सावळे दाम्पत्य यांचा नरबळी देण्यात आला होता, ज्या बदल्यात त्यांच्या कुटुंबियांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती. आणि तसाच काहीसा प्रकार या पुरंदर किल्ल्याविषयी देखील आहे. पुरंदर किल्ल्याचा हा जो शेंद्र्या बुरुज आहे, तो शेंद्र्या बुरुज बांधकामाच्या वेळी सारखा ढासळत होता. मग तो बुरुज ढासळू नये आणि हा पुरंदर किल्ला अजिंक्य राहावा यासाठी नाथनाग आणि त्याची बायको देवकाई या दाम्पत्याचा इथे नरबळी देण्यात आला होता. अर्थातच ही गोष्ट फार पूर्वीपासून चालत जरी आलेली असली तरी हे सगळं थोतांड आहे. नरबळीमध्ये काही तथ्य नव्हतं, नाहीये आणि कधी नसणार आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं. पण अशा प्रकारचा इतिहास या पुरंदर किल्ल्याविषयी देखील सांगितला जातो. शेंद्र्या बुरुजाबद्दलची विचित्र माहिती जाणून घेतल्यानंतर आपण या पायरी मार्गाने निघालो, ते म्हणजे पुरंदर किल्ल्याच्या सर्वोच्च शिखराकडे. ज्या शिखरावर वसलेलं आहे या पुरंदर किल्ल्यावरील सर्वात प्राचीन मंदिर अर्थातच महादेवाचं हे केदारेश्वर मंदिर. केदारेश्वर मंदिर हे पुरंदर किल्ल्यावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच नंदी मंडप आहे, ज्यात एक भला मोठा नंदी आहे. त्याचं दर्शन घेत आपण मंदिराच्या दिशेने निघतो. दरवाजाच्या चौकडीवर असणाऱ्या श्री गणेशाच्या प्रतिमाचं दर्शन घेत आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे देखील आपल्याला नंदीचं दर्शन होतं. आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो आणि समोरच आपणास ही महादेवाची पिंडी नजरेस पडते. आता आपण हात घालूयात आपल्या आजच्या मूळ मुद्द्याला, अर्थातच पुरंदरच्या तहाला. आता पुरंदरचा तह म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं 1665चं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना जो मुघलांसोबत पुरंदरचा तह करावा लागला, त्यामध्ये 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले, त्या सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. पण खूप कमी लोकांना हे माहिती आहे की मराठ्यांमध्ये आणि इंग्रजांमध्ये पुढे जाऊन 1776ला देखील पुरंदरचा तह झाला होता. पण त्या तहामधील अटींची पूर्तता झाली नसल्यामुळे आपण आज त्यावर बोलणार नाही आहोत. आपण बोलणार आहोत 1665चा जो तह झाला त्याबद्दलच. छत्रपती शिवाजी महाराजांना तो तह का करावा लागला, त्या तहाची नेमकी पार्श्वभूमी कशा प्रकारे तयार झाली होती, या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घेणं फार गरजेचं आहे. सो आधी आपण त्याच्यावर उजेड टाकूयात. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याला सुरुवात केली आणि आदिलशाही आणि मोगलांचे प्रदेश आपल्या स्वराज्यामध्ये दाखल करून घेण्यास सुरुवात केली. तर या गोष्टींनी या दोनही सत्ता खवळल्या आणि शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी ते आपापल्या मातब्बर सरदारांना इथे पाठवू लागल्या. पण छत्रपती शिवाजी महाराज त्या येणाऱ्या प्रत्येक सरदाराला उचलून आपटत होते. गोष्ट आहे 1659ची. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडलं. आता हा अफजल खान कोण होता? अफजल खान साधा सुद्धा माणूस नव्हता. याच अफजल खानाने इतिहासामध्ये औरंगजेबाला देखील हरवलं होतं आणि अशा या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडलं होतं. आता औरंगजेबाला ही गोष्ट तर नक्की क्लिअर झाली होती की आपल्या सत्तेला खऱ्या अर्थाने जर का कोणापासून धोका आहे तर ते आदिलशाही नाही, तर ते आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून पुढे जाऊन औरंगजेबाने इसवी सन 1663ला आपल्या मामाला अर्थातच शाहिस्तेखानाला याच्यामध्ये पाठवलं छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी. आता या लोकांचा प्रॉब्लेम काय होता? हे लोक खूप गर्विष्ठ होते, ते समोरच्याला एकदम तुच्छ समजायचे आणि आपल्या सत्तेचा गर्व करत असताना शाहिस्तेखान देखील असंच म्हणाला होता, अरे कोण है शिवाजी, मैं लाऊंगा शिवाजी को, शिवाजी तो एक चूहा है, असं म्हणत असताना शाहिस्तेखान महाराष्ट्रामध्ये आला छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आणि पुण्यात येऊन त्यांनी थेट लाल महालाचा ताबा घेतला. आता त्याला वाटलं शिवाजीच्या घरात घुसून आणि शिवाजीला आपण पकडून नेऊ, पण घरात घुसून मारणे ही मराठ्यांची जुनी परंपरा आहे हे शाहिस्तेखानाला माहिती नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एके दिवशी अचानकपणे लाल महालावर छापा टाकत असताना शाहिस्तेखानावर हल्ला केला आणि शाहिस्तेखान त्यामधून पळून जात असताना छत्रपती शिवरायांनी केलेल्या वारामध्ये शाहिस्तेखानाच्या हाताची 3 बोटं तुटली गेली. शाहिस्तेखानाची जरी बोटं तुटली गेली असली तरी औरंगजेबाचं मात्र नाक कापलं गेलं होतं. त्यामुळे खवळलेल्या औरंगजेबाने त्या शाहिस्तेखानाची बदली केली बंगालला. यातच जखमेवर मीठ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664ला स्वराज्याचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी सुरतेची लूट केली.
आता मात्र औरंगजेब प्रचंड खवळला, त्याला काय करू असं समजत नव्हतं. त्याला असं झालं होतं काही पण करून शिवाजीचा बंदोबस्त आपल्याला करायचा, पण त्याला माणूस सापडत नव्हता, मुहूर्त सापडत नव्हता. एके दिवशी त्याला मुहूर्त सापडला. मुहूर्त होता ते म्हणजे औरंगजेबाचा वाढदिवस. शुक्रवार होता, जुम्मे का दिन था. औरंगजेबाला वाटलं भाई कुछ भी करने का, अपने को शिवाजी को पकडणे. त्याने निवड केली मिर्झा राजे जयसिंगची. मिर्झा राजे जयसिंगला औरंगजेब, मिर्झा तू जाने का, शिवाजी का बंदोबस्त करके आने का. मिर्झा राजे जयसिंग म्हटलं की औरंगजेबाच्या दरबारातील एक मातब्बर सरदार होतं. जवळपास औरंगजेबाच्या शब्दा इतकाच त्याच्या शब्दाला मान होता. औरंगजेबाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग प्रचंड फौज फाट्यासह महाराष्ट्राच्या दिशेने निघाले आणि मिर्झा राजे जयसिंगांच्या मदतीसाठी आपल्या 5000 पैठाणी सैन्यांसह दिलेर खान देखील मिर्झा राजे जयसिंगांना येऊन मिळाला. आता हे सर्व मोगली सैन्य जेव्हा महाराष्ट्रामध्ये पोहोचले, मिर्झा राजे जयसिंग म्हटलं की एक मातब्बर सरदार होते, मुरलेले सरदार होते. त्यांना इतकं माहिती होतं की मराठे देखील लढाकू आहेत, लढवई आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याच्या आतमध्येच कोंडी व्हावी यासाठी मिर्झा राजे जयसिंगांनी जागोजागी आपल्या लष्करी छावण्या उभ्या केल्या. त्याचप्रमाणे गोव्याचे पोर्तुगीज असतील, जंजिराचे सिद्धी असतील यांच्याशी मैत्रीचा करार देखील केला. आणि जेव्हा हे सर्व सैन्य महाराष्ट्रामध्ये आलं, महाराष्ट्रामध्ये जावळीचे मोरे असतील, सुप्याचे जहागीरदार असतील, मानकोजी धनगर असतील, त्याचप्रमाणे अफजल खानाचा मुलगा फाजल खान असतील, हे सगळे येऊन मिर्झा राजे जयसिंगांना मिळाले. हे सर्व सैन्य पुण्यामध्ये येऊन पोहोचलं. पण एके रात्री मराठ्यांनी अचानकपणे दिलेर खानाच्या सैन्यावर अटॅक केला आणि जोरदार कापाकापी सुरू झाली. दिलेर खानाला समजलं नाही की काय होतंय. जोपर्यंत दिलेर खानाला समजेल तोपर्यंत जितक्या वेगाने मराठे आले होते तितक्याच वाऱ्याच्या वेगाने मराठे पुन्हा एकदा निघून देखील गेले होते. आता मात्र खवळलेल्या दिलेर खानाने आपल्या सैन्यासह मराठ्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली आणि तो येऊन पोहोचला पुरंदराकडे. ही गोष्ट जेव्हा मिर्झा राजे जयसिंगांना समजली, मिर्झा राजे जयसिंगांनी आपला मुलगा किरत सिंग आणि त्याच्यासोबत 3000 मोगली सैन्य दिलेर खानाच्या मदतीला पाठवलं. मोगली सैन्य पुरंदराच्या पायथ्याशी येऊन पोहोचलं. पुरंदराला वेढा घातला गेला आणि पुरंदराच्या युद्धाला सुरुवात झाली. पुरंदर किल्ल्याचा जर का विचार केला तर पुरंदर किल्ल्याचा विस्तार प्रचंड मोठा आहे आणि पुरंदर किल्ल्याला एक जोड किल्ला देखील आहे, तो म्हणजेच हा वज्रगड. ज्याला कोणाला पुरंदर जिंकायचं असेल तर त्याला वज्रगड जिंकणं फार गरजेचं होतं. ही गोष्ट ध्यानात घेऊन मिर्झा राजे जयसिंगांच्या आदेशानुसार मोगली सैन्याने वज्रगडावर अटॅक चालू केला. मोगली सैन्याविरुद्ध झुंज देण्यासाठी त्यावेळी पुरंदरावर 2000 आणि वज्रगडावर 300 अशा प्रकारचं मराठा सैन्य मुरारबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सज्ज होतं. अखेर लढाईला सुरुवात झाली आणि मोगली सैन्याने तोफांचा वर्षाव केला वज्रगडावर. वज्रगड तोफांचा वर्षाव झेलत असताना एके दिवशी वज्रगडाचा बुरुज ढासळला आणि मोगली सैन्याने वज्रगडावर प्रवेश केला. अशा प्रकारे मराठ्यांमध्ये आणि मोगलांमध्ये जे युद्ध झालं त्यावेळी मोगलांची बाजू कुठेतरी वरचढ ठरते हे मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांनी शरणागती पत्करली. वज्रगड मोगलांच्या ताब्यात गेला. वज्रगड पडल्याच्या नंतर परिस्थिती आपल्या विरोधात जात आहे हे लक्षात आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वकिलाला मिर्झा राजे जयसिंगांकडे तहाची बोलणी करण्यासाठी पाठवलं. पण मिर्झा राजे जयसिंगांनी तेव्हा मात्र ताठर भूमिका घेत शिवाजीने पूर्णपणे शरणागती पत्करावी, शरणागत व्हावं यासाठी मागणी केली. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी गुप्तपणे आदिलशाहीशी बोलणी चालू केली मैत्रीसाठी. ही गोष्ट जेव्हा मिर्झा राजे जयसिंगांना समजली तेव्हा मिर्झा राजांच्या ही गोष्ट लक्षात आली की जर आदिलशाही फौजा शिवाजीच्या मदतीसाठी आल्या तर त्यांच्या पुढे आपलं टिकाव लागणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी मैत्रीचा संदेश पाठवला की तुम्ही या, आम्ही तुमचं पूर्णपणे भले करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वकील मिर्झा राजे जयसिंगांकडे पाठवलं. पण मिर्झा राजे जयसिंगांनी तेव्हा देखील अशा प्रकारची भूमिका घेतली की शिवाजीने स्वतः यावं. शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा वकिलाला पाठवत असताना सांगितलं की आम्ही संभाजीराजेंना पाठवतो. तेव्हा देखील मिर्झा राजे जयसिंगांनी ताठर भूमिका घेत शिवाजी स्वतः येणं फार गरजेचं आहे अशा प्रकारचा निरोप पाठवला. अखेर छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगांकडून आपल्या सुरक्षतेबद्दलची हमी घेत असताना शपथविधी करून घेतला आणि भेटायला जाण्यासाठी तयारी केली. अखेर छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्या दरम्यान होणाऱ्या भेटीची वेळ ठरली. पण तहाची बोलणी चालू असतानाच पुरंदर किल्ला घ्यायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर मानसिकरित्या दडपण तयार करायचं अशा प्रकारची योजना मिर्झा राजे जयसिंगाने आखली होती. आणि त्यासाठीच दिलेर खान आपल्या फौजेसह पुरंदरच्या पायथ्याशी सज्ज होता. पण ही तहाची बोलणी चालू असतानाच मुरारबाजी देशपांडेंनी अचानकपणे या दिलेर खानाच्या सैन्यावर आपल्या अवघ्या 700 मावळ्यांसह अटॅक केला. घनघोर युद्धाला सुरुवात झाली आणि या प्रचंड युद्धामध्ये मराठ्यांनी पराक्रम गाजवत असताना मोगलांचे जवळपास 500 सैनिक कापून काढले. मुरारबाजी देशपांडेंचा हा संपूर्ण आवेश बघत असताना दिलेर खानाने देखील मुरारबाजी देशपांडेंना कौल दिला, अरे मुरार, तू आमच्या बाजूने लढ, तुला नाव असतो. मुरारबाजी देशपांडेंनी अगदी आवेशाने दिलेर खानाला उत्तर दिले, अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसं, तुझा कौल घेतो का काय.
आणि असं बोलत असताना मुरारबाजी देशपांडे यांनी आवेशामध्ये दिलेर खानाच्या दिशेने धाव ठोकली. मुरारबाजी देशपांडेंना आपल्या अंगावर चालून येताना पाहत दिलेर खानाने लांबूनच बाणाच्या साह्याने मुरारबाजी देशपांडे यांच्यावर हल्ला केला आणि तो बाण शेवटी मुरारबाजी देशपांडेंच्या कंठस्थानी लागला आणि मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले. मुरारबाजी देशपांडेंचं तर शौर्य बघत असताना दिलेर खानाने देखील आपल्या डोक्यावरील पगडी काढत असताना शपथ घेतली की जोपर्यंत पुरंदर किल्ला घेत नाही तोपर्यंत पगडी माझ्या डोक्यावर घालणार नाही. अशा प्रकारचे ते मुरारबाजी देशपांडेंचं शौर्य, मुरारबाजी देशपांडेंची वीरगाथा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की आपला मुरार गेलाय तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना खूप वाईट वाटलं आणि अखेर 11 जून 1665 रोजी पुरंदरच्या तहावर स्वाक्षऱ्या केल्या गेल्या आणि पुरंदरचा तह यशस्वीरित्या पूर्ण झाला. पुरंदर किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर आपणास कोणत्याही प्रकारे मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाणं अलाउड नाही. त्यामुळे पुरंदर किल्ल्याचा इतिहास सांगताना आम्ही थोडाफार जुगाड करून या चित्रफिती आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. स्वराज्याच्या इतिहासामध्ये अनेक गड किल्ले होऊन गेले, पण त्या सगळ्या गड किल्ल्यांमध्ये सगळ्यात नशीबवान जर का कोणता किल्ला असेल तर तो किल्ला म्हणजे हा पुरंदर किल्ला. कारण याच पुरंदर किल्ल्याने सर्वप्रथम गर्जना ऐकली या सह्याद्रीच्या सिंहाच्या पोटी जन्माला आलेल्या त्या छाव्याची. कारण याच पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा इसवी सन 14 मे 1657 या पुरंदर किल्ल्यावर जन्म झाला होता आणि या पुरंदर किल्ल्याच्या इतिहासातील हा एक सुवर्ण क्षण, एक सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. पुरंदर माचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र शंभूराजे अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. या स्मारकाच्या इथे छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेत आपण किल्ल्याच्या दिशेने पुढे निघालो. पुरंदर किल्ल्यावर मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प असल्यामुळे नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते आणि माचीवरील म्युझियम संध्याकाळी 4 वाजता बंद होणार हे समजल्यानंतर आमची धावपळ सुरू झाली. अखेर शेवटच्या क्षणी आम्ही म्युझियममध्ये पोहोचलो. पुरंदर किल्ल्याच्या माचीवर असणाऱ्या या म्युझियमच्या प्रत्येक भिंतीवर जागोजागी स्वराज्यातील किल्ले तथा मावळे यांची संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती देणाऱ्या प्रतिमा लावण्यात आलेल्या आहेत. या प्रतिमांखाली दिलेली माहिती वाचून तुम्ही किल्ल्यांबद्दलची अथवा स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांची माहिती अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये जाणून घेऊ शकता. याच संग्रहालयामध्ये शस्त्रांची माहिती देण्यासाठी एका ठिकाणी तलवारी ठेवलेल्या आहेत. तलवारीच्या कोणत्या भागाला काय म्हणतात याबद्दलची माहिती आपल्याला इथे समजते. म्युझियमच्या अगदी मध्यभागी स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे. शंभूराजेंना वंदन करून आपण बाहेर पडतो आणि येऊन पोहोचतो ते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी. या पुरंदर किल्ल्याबद्दल अनेक पौराणिक कथा, पौराणिक इतिहास सांगितला जातो. या पुरंदर किल्ल्याचा पूर्वीचं नाव होतं इंद्रनील पर्वत. या पुरंदर किल्ल्याच्या शेजारी जो वज्रगड आहे तो या किल्ल्याचा जोड किल्ला आहे, म्हणून त्याला वज्रगड नाव देण्यात आलं. कारण इंद्राचं अस्त्र असतं वज्र आणि या पुरंदर किल्ल्याचा जोडीदार म्हणून त्या किल्ल्याला वज्रगड असं नाव देण्यात आलं होतं. या पुरंदर किल्ल्याबद्दल आणखी एक पौराणिक कथा अशी सांगितली जाते की ज्यावेळी मारुतीराया तो द्रोणागिरीचा पर्वत घेऊन चालले होते, संजीवनी बुटी घेऊन चालले होते, तेव्हा त्या द्रोणागिरी पर्वताचा काही भाग इथे पडला होता आणि त्याच पर्वताला इंद्रनील पर्वत म्हणून ओळखलं जातं आणि हाच तो पर्वत त्या द्रोणागिरी पर्वताचा काही भाग म्हणून ओळखला जातो असं पौराणिक कथामध्ये सांगितलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हा पुरंदर किल्ला जिंकून घेत या किल्ल्याचं नाव केलं आझमगड. पण या आझमगडाचा प्रवास देखील काही काळाचाच होता, कारण मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा एकदा जिंकून घेत स्वराज्यामध्ये दाखल केला आणि पुढे जेव्हा 1818 मध्ये इंग्रजांचं वर्चस्व निर्माण झालं तेव्हा इतर किल्ल्यांप्रमाणे हा पुरंदर किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला. बाय द वे, आपला बॅकग्राऊंड बघून तुम्हाला एवढं तर समजलं असेल की आता आपण किल्ल्यावर नाही आहोत. काय त्याचं झालं असं की पुरंदर किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारे मोबाईल किंवा कॅमेरा घेऊन जाता येत नाही, त्यामुळे आम्हाला तिकडे शूट करता आलं नाही. त्यामुळे आम्ही संपूर्ण व्हिडिओ बाकीची इथे करतोय. पण आम्ही दिलेली आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आम्ही घेत असलेली मेहनत तुम्हाला जर का आवडत असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक आणि शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतो अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओवर काम करण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय शिवराय.